रंग रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली स्वामी महाराजांचे शेवटचे शिष्य माधवराव महाराज सुकाळी माधवराव महाराजांच्या हे सगळ्या चाली बरं का सगळ्या आड्या चाली म्हणायला बरं वाटतं पण मात्रेत म्हणत नाही लोक विठाला त्याच्या शेवटला महाराज म्हणायचे नामा म्हणे निकी नामा म्हणे निकी नामा म्हणे निकी दावी येली सोय नवी सण पाया मागच्या लोकांना आलं नाही तर ती महाराजांना येण्यास काढते त्यामुळे हे भांडवल काढीत नाही तुम्हाला काय माहिती रोज एखाद्या गावाला प्रत्येक सगळी सोयीची अर्चना असं नाही कोण काय म्हणतोय तर कोणी काय म्हणतं एका ठिकाणी काढायचं कीर्तन मग त्याला उशीर झाला आम्हाला मग म्हणलं छोटीच ओळख घ्यावी मग मी मग घेतलं रंगणी रांगत गुलगुला बोलत रंगणी रांगत गुलगुला बोलत मला मागच्या व्यवस्थित म्हणावं ना ते म्हणतं रंगणी रांगत गंगुला बोलत महाराज मागच्या सोयीता असावी लागतात त्याला आम्हालाच बॉम्ब टाकून देतात बरं जाऊ द्या काय जातो ज्याप्रमाणे मात्र ज्ञानोबाई पुरावा देतात तर आम्ही करतो हे सद्गुरूमुळे करतो कोणी इतरांनाही सांगता सद्गुरू शिवाय तुम्ही करू शकत नाही नाथ महाराज 30 बाजू नाथ महाराज म्हणतात शेतकरी ज्याप्रमाणे रत्नपारखी ज्याप्रमाणे चांगला नावाडी पाहिजे त्याप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनात सद्गुरू पाहिजे स्वतः नामदेवराही पुरावा देतात का आमच्याही जीवनामध्ये आम्हाला निजसुख प्राप्त झालं हे सद्गुरूमुळे प्राप्त झालं म्हणून या संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता आपल्याला सद्गुरू पाहिजे मग काहो महाराज तरुण जाण्याकरता सद्गुरू पाहिजे तरुण जाण्याकरता सद्गुरू पाहिजे कदापासून रटरट लावली पण यो संसार रूपी सागर काय नाही बहादर आहे का अहो या संसार रूपी सागराविषयी काय सांगावं महाराज म्हणतात बरं का आमचा जो समुद्र आपल्या जवळ आहे मुंबईचा तो मोजता येत नाही पण तो पण एक वेळ मोजता येईल पण महाराज जो संसार रूपी सागर एवढा बहादर आहे त्याची लांबी माहीत नाही त्याची रुंदी माहीत नाही मग तो कसा आहे संसार सिंधू संसार रूपी सागर दुस्तर आहे मग महाराज कोणी प्रयत्न केला का अरे प्रयत्न जरी किती जरी महाराजांनी केलं तरी उल्लंघिता पार याला उल्लंघन करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला तो वाविले दूर मग महाराज म्हणतात ज्यानं संसार रूपी सागर पार करून जाण्याचा प्रयत्न केला मी महाराज कुठे गेले महाराज म्हणतात यांना उल्लंघता येत नाही महाराज मेले का त्याच्यामध्ये हो मेले कुठं गेले याचा पत्ता लागला का आता समुद्रामध्ये परिमाण नाही बुडला तरी तो कधी का 2 दिवसानंतर तरी लागतो पण मात्र या संसार रूपी सागरामध्ये जो गेला तो मात्र न लगेची पहिलं थडी तो पहिलं थडीला लागत नाही मग महाराज मागचे बघा ना आजा मेला पंडा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पलटो तो ही कैसा गाला देखत देखत ना तू पलटो तो ही कैसा गाला मेला पंडा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पलटो तो ही कैसा गाला देखत देखत ना तू पलटो तो ही कैसा
संसार रूपी सागरात आजा गेला पंजा गेला इथे सगळेच महाराज आजोबा गेले पंजोबा गेले आणि आपण पण स्वतः आपण राहणार आहेत का कमी महाराज झालो राहणार तुम्ही स्वतः झालो इथे सगळे लोक काय जाणार आहेत एका ठिकाणी असंच म्हणलं इथले सगळे लोक जाणार आहेत एक म्हातारी उठली ना अंगात टाळ्या वाजवायला लागली म्हणलं आजी झालं काय ती म्हणते मी दुसऱ्या गावची अगं तू दुसऱ्या गावची असली तर तिसऱ्या गावची पण जाणार आहे तिथं कोणच राहणार नाही याला म्हणतात संसार रूपी सागर आपले आजोबा गेले पंजोबा गेले महाराज कशात गेले संसार रूपी सागरात गेले किंवा सागर महाराज म्हणतात बरं का एखाद्या आमच्या गावाजवळ एक नदी आमच्या भाषेवर जाऊ का आम्ही पण मुंबईच्या लगतच आहोत बरं आमच्या गावाजवळ एक नदी आहे तर जर महाराज तो नवशे कुठल्यावर कुठंच जर भेटला नाही तर इकडे कल्याणच्या अलीकडे गंधारी म्हणून गाव आहे त्या गंधारीवरसाठी आम्ही कुठंच भेटला नाही तर तो माणूस भेटतो पण महाराज या संसार रूपी सागरामध्ये मेलेला माणूस कुठं भेटणार आहे हो भेटणार आहे महाराज म्हणतात भेटणारच नाही एवढं बहादर संसार रूपी सागर आहे पण एवढा बहादर आहे तुम्ही आम्ही त्याला घाबरावं याच्यात विशेष नाही संत सुद्धा त्याच्यामध्ये जाण्याकरता घाबरतात ते म्हणतात चालता वाट पुढे वाट ते म्हणतात आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये पाय टाकायला भीती वाटते का ते म्हणतात बहुत जन गेले नाही आले मानुरी त्याच्यामध्ये बहुत गेले कोण कुठं गेलं सांगता येत नाही अहो पण तुम्ही पाहिलं असेल ना ते म्हणतात न देखे काय झाले कान तरी ऐकले बघा बरं का तो गेला अमका गेला तमका गेला हे गेलं हे सर्वांनी कानाने ऐकलंय पण येणार कधी माहितीये का आपल्याला न देखे काय झाले कान तरी ऐकते मग तुम्ही काय केलं बैसलो संधी भागी तुझं दरोगी चित्ती आता माझी करी चिंता दान देई भगवंता संसार रूपी सागर एवढा बहादर आहे याच्यामध्ये जो महसूल केला एवढा बहादर आहे का याच्यामध्ये जो मनुष्य केला तो कधी येणार आहे माहीत नाही याला म्हणायचं संसार रूपी सागर किंवा ज्ञानोबाई म्हणतात अमका गेला तमका गेला बरं का बाबा शास्त्र पुराण जर आपण पाहिली अमुक राजा गेला तमुक राजा गेला सगळे राजे गेले हे सांगतात ग्रंथ पुराण पण ते कधी येणार आहे ते कोणी सांगितलं का बाबा ज्ञानोबाई म्हणतात बरं का ग्रंथ पुराणे दियेची ग्रंथ आहेत पुराण आहेत महाराज आगागी उशिया वाटली परतले पावलाची नादी किरटी सोये निमलिया गोठी ये पुराणे जेतीची पुराण सांगतात अमका गेला तमका गेला पण तो कधी येणार आहे सांगत नाही याचा अर्थ तो संसार रूपी सागर खोल आहे त्या संसार रूपी सागरातून तुम्हाला आम्हाला तरुण जाता येत नाही पण का हो महाराज तरुण जाताच येत नाही का काहीतरी मार्ग असेल ना महाराज म्हणतात एक मार्ग आहे पण असं झालं तर पण त्या मार्ग काही महाराज तो काही सक्सेसफुल होत नाही आणि आपण काही तरुण जात नाही एक नवलाव जो कीजे तरनो पाव जो तरण्याकरता उपाय कराल तोच तुम्हाला आम्हाला अपाय होऊन तुमच्या आमच्या डोक्यावर बसल असा महाराज संसार रूपी सागर मग काहीतरी मार्ग असेल ना महाराज एक मार्ग आहे ज्ञानोबाईने युक्तिवाद केला बरं का ज्ञानोबाई म्हणतात एक मार्ग आहे असं जर झालं तर तुमचं असं होईल ज्ञानोबाई काय म्हणतात असं झालं तर तुम्ही तरुण जाल असं म्हणजे कसं ज्ञानोबाई म्हणतात पाडस वाघूर करांडी वाघूर माहितीये का वाघूर माहितीये का नाही का सांगू मी सांगतो तर मला आणलं म्हणजे सांगावं लागेल का नाही आणल्यावर सांगावं लागतंय नाही सांगून करता काय मग वाघूर कशाला म्हणतात तुम्हाला कळायचं नाही किंवा तुम्हाला कळत असेल पण तुमचा शब्द वेगळा असेल वाघूर कशाला म्हणतात शेतामध्ये जर धान्य लावलेलं असेल त्याच्याकरता जर ससे आणि डुक्कर वगैरे जर त्रास द्यायला लागले का ते पकडण्याकरता जे साधन असते त्याला काय म्हणायचं वाघूर म्हणायचं मग महाराज म्हणतात त्याच्यामध्ये समजा त्या वाघरामध्ये एखादा हरणाचं जर पिल्लू जर अडकलं तर अडकल्यानंतर त्याला त्याच्यातून सुटता येईल का नाही येणार मुळात वाघूर असं बनवलेलं असतं का त्याच्यातून जे अडकलं त्याला त्याच्यातून सुटता येत नाही त्याच्यामध्ये ते लहान पिल्लू जर अडकलं तर त्याला ते सुटता येत नाही ते काही सुटत नाही आणि संसार रूपी सागर काही तरत नाही पाडस वाघूर करांडी का मुंगी मेरू वळांडी आता
आमच्या शेट्टी महाराजांनी विचारलं, महाराज गुळ पाहिजे का? म्हटलं नको. पण इथं गुळ जर ठेवलं आणि ठेवल्यानंतर समजा या तिथून दूरवरून जर मुंगीला यायला इथं किती टाइम लागेल? बहुत टाइम लागेल का नाही? किंवा तिथून ती इथं येईल का नाही? शाश्वती नाही. कोण तुमच्या आमच्यासारखा आला दिला पाहिजे का? गेला तिचा जीव, दुसरं काय? मग महाराज मग तिथून जर इथं येण्याकरता मुंगीला जर एवढा वेळ लागतो तर मुंगीला सांगितलं तू मेरू पर्वत ओलांडून दाखल. ओलांडता येईल का? मुंगी मेरू ओलांडी. महाराज म्हणत मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येत नाही. महाराज म्हणत त्या पाडसाला वाघूर करडता म्हणजे तोडता येत नाही. तसं हे शक्य नाही, तसं हे शक्य नाही. मायेची पहिलं तरी देखते जीव. हिला मायेची पहिलं तरी माया नदी म्हणतात किंवा संसाररूपी सागर म्हणतात. एकच आहे पण अनेक नावं आली बरं का. वक्ते बाबा याच्याकरता लय गोड सांगायचे. सांगू का नको? बरं सांगतो, वाईट मानून घेऊ नका. वक्ते बाबा म्हणायचे आपल्या शरीर पूर्ण मळाने भरलेलं आहे. लय गोड, त्यांचं लय पाठ गोड असायचं बरं का. जेवढे ते कडक वाटायचे तेवढे नव्हते. लय मधुर स्वभाव. महाराजांकडे एखादी जाऊन लोक म्हणायचे बुवा शिवाय देतात, पण लोकांना बोवायला तळमळ होती. शरीरामध्ये मळ असते पण नाका वाटा आलं त्याला काय म्हणतात? काना वाटा आलं त्याला काय म्हणतात? डोळ्यावाला वाटा आलं त्याला काय म्हणतात? तोंडा वाटा आलं त्याला काय म्हणतात? वेगळं म्हणतात. आहे मळच पण वेगवेगळ्या मार्गाने आला त्याला वेगवेगळा शब्द. तसं ते आहे एकच पण कोणी त्याला महाराज माया नदी म्हणतंय, कोणी त्याला संसार रूपी सागर म्हणतंय. वेगवेगळी त्याला आपल्याला नावं दिसतात. पण महाराज म्हणतात या संसार रूपी सागरातून करून जाऊ शकत नाही. विठाला महाराज म्हणले असं जर झालं तरच तुम्हाला आम्हाला करता येईल. हे काही होत नाही करून काही तुम्ही आम्ही जात नाही. किंवा महाराज त्याच्या पुढे म्हणतात मोनिगा धरल्या किंवा सकामन जिनवेची मैनी वरिता माया भे सरिता नंतर जीवा. बाबा एखादा कामुक माणूस असतो ना, कामुक माणूस, त्या कामुक माणसाला किती जरी सांगितलं तर वाईट संगतीला तू जाऊ नको, तरी पण तो वाईट संगत सोडत नाही. तो काही सोडत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ह्यो जेव्हा संगत सोडल ना तेव्हा तुम्हाला आम्हाला तरता येईल. आता हे काही शक्य होण्यासारखं आहे का? हे काही शक्य होत नाही ना, तुम्हाला आम्हाला करता येत नाही. पण तरुण जर जाण्याकरता कोणता मार्ग असेल तर सद्गुरु वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. वाचोनी संसारी तारक. सद्गुरु वाचोनी संसारी तारक. असेचे निष्ठंग आन कोणी. असेचे निष्ठंग आन कोणी. असेचे निष्ठंग आन कोणी. मार्ग तुम्हाला नाही. सद्गुरुच महाराज किंवा मज हृदयी सद्गुरु विशेषात्यानरू. महाराज म्हणतात त्या सद्गुरु जर हृदयामध्ये असं तोच तुम्हाला आम्हाला चालू शकतो. किंवा त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबराय सांगतात बरं का यशोखाली ओवी आली बरं का. विठाला सांगतात का या सद्गुरुशिवाय आत्मनी व्याज तरांडे आकळे जो या तरांडा शब्दाचा अर्थ लक्षात घ्या बरं का. जसं महाराज त्याला धरायला कठोर नसते काही, फक्त माणसा प्लेट सारखं सपाट असते ते महाराज त्याला तारपा म्हणतात. किंवा अजून काहीतरी म्हणत असते मला काही कळत नाही, मला सांगायचं बोलून घ्या. नदीमध्ये मासे पकडण्याकरता सपाट असते त्याला तरांड म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात तुमच्या आमच्याकरता सद्गुरू म्हणजे या महाराज सरितेमध्ये या सागरामध्ये तरण्याकरता तरांड आहे. काय तरांड आहे. या तरांड्याशिवाय तुम्ही आम्ही महाराज जाऊ शकत नाही. मग काहू महाराज इतरत्र महाराज काही साधना असतील ना. महाराज म्हणजे अशी जरी महाराज तरण्याकरता साधना असली तरी सद्गुरू शिवाय इतरत्र काहीच नाही. किंवा नाही आणि
जरी साधना असली बाबा तरी पण मात्र या सद्गुरू शिवाय तुम्हा आम्हाला तारू शकत नाही. मग महाराजला बस झालं, सद्गुरू शिवाय महाराज तारू शकत नाही. बरं काय मध्ये आपण गुंतलेलो आहे तर सागरामध्ये तुम्ही आम्ही गुंतलेलो आहे. ते जाणकार श्रोतृवर्ग मंडळी असं त्यांच्या लक्षात येईल. विचार सागर ग्रंथ वाचण्याची गरज नाही. नुसतं सद्गुरू साखरे महाराजांच्या ग्रंथाचं मुखपृष्ठ जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सागर दिसतो. बघा बरं का, कोणाकडे असेल नाही तर मग आळंदीत जाऊन घ्या. काही जास्त कठीण नाही, मराठीमध्ये महाराजांना आव्हान केलेलं आहे. त्या विचार सागराच्या पहिल्याच पृष्ठावर महाराज सागर दिसतंय. त्याच्यामध्ये बुडणारा कोण आहे, त्याच्यामध्ये होडीच्या जवळ तरणारा कोण आहे. बरं मात्र होडीमध्ये पार करून आतमध्ये कोण गेलाय, मात्र वरती चांगल्या ठिकाणी कोण बसलंय हे सगळं दिसतंय बरं का. आता हे ऐकण्याकरता जरी तुम्हाला आम्हाला थोडं अवघड वाटत असेल पण हेच विशेष आहे तुमच्या आमच्या उद्धाराकरता. काही लोकांना वाटतंय महाराजांना हसवलं नाही, महाराजांना गोष्टी सांगितल्या नाही, महाराजांना गाणं म्हटलं नाही. पण ऐका बरं का, बाबा म्हणायचे अरे अलीकडे मुरमुऱ्याची एक गुण भर ठेवा आणि अलीकडे वाटीभर बदाम ठेवा. मुरमुऱ्यामध्ये पोट भरल पण पोषकता मात्र एवढ्या एवढ्या बदामामध्ये येईल. तसं महाराज मला सगळं कीर्तन कळण्यापेक्षा चिंतनीय थोडे बदाम खाल्ले तरी मात्र पोषकता आहे. विटाला सद्गुरू शिवाय महाराज करू शकत नाही. पण या जगतामध्ये अनेक थोर 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 आहेत. मग महाराज मुले थोर 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 जरी असले तरी त्यांच्या संबंधानं तुम्ही आम्ही करू शकत नाही. ते महाराज मुले तुमच्या आमच्या मोक्षाला आड येणारा जर संशय जर घालू शकत नाही तर तुम्हाला आम्हाला तारतील कसं. अभंगाच्या त्याच्या इंद्रचंद्र देव ब्रह्मादे करू कारण की इतरांच्या मुखातून अभंग या अभंगच असले तरी ध्यान देऊन ऐका बरं का. जैशी तैशी विवेक विरक्ती तैशी तैशी बोधशक्ती. अभंग जरी अभंग असले तरी अशुद्धाच्या मुखातून आल्यानंतर तुम्हाला आम्हाला पुनीत पावन करतील असं नाही बरं का. कीर्तन जरी चांगलं असेल तरी पण स्वतः जर वागत नाही नुसत्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञान होईल असं नाही बरं का. महाराज सांगतात जैशी तैशी विवेक आणि विरक्ती. विवेक आणि विरक्ती असली तर बोधशक्ती प्राप्त होते. नाही तर महाराजाला 100 वर्ष जरी कीर्तनाला आणला तरी काय फरक नाही. विटाला फार महत्वाचे आहे. तुम्ही आम्हीच आमच्या गाडीवर येते आमचा याचा विषय झाला परंतु बोलायला लय सोपं आहे हो. पण तसं बघा ना, आपण मात्र जसं काही या जगात अमर येत असं वाटतो ना आपण. आपल्याला हे कळत नाही. काळ करीत मैसल असे लेखादा. आपण म्हणतो 5व्या वर्षी हे करू 10व्या वर्षी ते करू. आता मला कोणतरी म्हणलं महाराज मुंबईत घर घ्या, किती हेलपाटे मारायचे. अरे मुंबईत घर घ्या पण राहायचं किती जायचं किती माझंच नाही प्रत्येकाचं महाराज. तसं पाहायला गेलं तर फार अवघड आहे. परमार्थ बोलायला सोपा. सद्गुरू विठ्ठल बुवा भुले म्हणायचे कीर्तन हे बोलण्याचा विषय नाही, कीर्तन जगण्याचा विषय आहे. विठाला काही म्हणजे असा कोणता काही तू जाणून तिथं मग महाराज हे बोलण्याच्या गोष्टी सुद्धा याच्या गोष्टी
गोष्टी ऐकताचे सुख. अहो लढाईच्या गोष्टी ऐकायला सोप्या आहेत, पण करिता देह दुःख थोर आहे. तर परमार्थ बोलायला बरं आहे, असं केलं महाराजांना, तसं केलं, आमचं करा, पै तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयी तारा, परी नातुरे धनुधरा त्रिशुद्धी पै. कोण भरून भरून सांगतो, भरून भरून सांगतो, पण तोंड भरून सांगण्याला महत्व नाही, जगण्याला महत्व. जाऊ द्या, विषय चालला होता सद्गुरू शिवाय तुम्हाला आम्हाला कोणी टाळू शकत नाही. मग जगतामध्ये इंद्र आहेत, चंद्र आहेत, महाराज ब्रह्मादी करून आहेत. महाराज म्हणजे मोक्षाला आडी येणारा जर महाराज ते जर संशय घालवू शकत नाही, तुम्हा आम्हाला तारतील काय. पण अहो महाराज त्यांच्याकडे किती सामर्थ्य शक्ती आहे तुम्हाला माहिती आहे का. अहो इंद्राकडे काय काय आहे, इंद्राकडे सामान्य नाही महाराज. वैष्णव येतं अमरत्वेची सिंहासन, ऐरावती सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, जेत महासिद्धीची भांडारी, अमृताची कोठारी, जे गावी किल्लारे कामधेनुचे, जेते वळग देव पायिका, सैंग चिंतामणीची भूमिका, विनोदवर वाटिका सुरतरुची, गंधर्वगाती गाणी, रंबी आयशी नाचणी, पूर्वशी मुख्य विलासिनी अंतरेल. महाराज मदन वळगे शेजारी चंद्रशिपेपूरच्या ओव्या बघून घ्या महाराज. एवढं काय त्या इंद्राकडे असताना सुद्धा पण महाराज संशयाची श्रेणी देना. अहो एवढं असून उपयोग नाही, पण यांच्याकडे महाराज हे संशय का घालवू शकत नाही. महाराज याचं कारण एकच आहे, यांच्याकडे हे जे सगळं लवाजमा दिसतो ना, हे महाराज पुण्य आहे तोपर्यंत. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची मोठी उदरे, प्रत्येकम भुक्वा स्वर्गलोकम विशाल विश्लोक. बघा त्याच्या खालच्या ओव्या बघा. अहो पुण्य संपलं का येऊ लागती माघारे, हे तुमचा आमचा संशय कसं घालवतील. मग महाराज ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेवाकडे पण भरपूर आहे, पण महाराज महाराज भरपूर कुठपर्यंत मामुपेते पुनर्जन्म दुःखलय बसे स्वतः नामवंती महात्मा श्लोक. महाराज बघा या श्लोकाखाली बोला बघा, ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. महाराज म्हणे ब्रह्मदेव कुठपर्यंत, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. चंद्र पिंद्र कुठपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. मग यांचं जर यांच्या जर शाश्वत नाही तर आपल्याला अशाश्वत काय देतील. महाराज देऊ शकत नाही, पण महाराज हे संशय घालवू शकत नाही. तर तुम्हाला आम्हाला तारतील काय. पण का हो बाबा भगवतवाले बाबा, तुम्ही संस्थेचे दाबते, पण संशय गेलाच पाहिजे का नाही गेला तरी चालतो. हा गेलाच पाहिजे. आता मी बाहेरचं नाही सांगत, आपल्याकडे यो जर संशय गेला नाही ना, बरं का बापाजी, यो जर संशय गेला नाही ना, तर मात्र हे जर संशय जर आपल्या घरात आला तर एका घराचे किती घर होतात, 2 घर होतात. बरं त्यांचं जाऊ द्या, आपलंच पाहू. यो जर संशय आपल्या सप्त्यात आलो, एका सप्त्याचे तो नाही, एका दिंडीच्या 2 नाही, आमच्या दिंडीच्या 4 दिंड्या झाल्या. विठाला संशय हो, संशय मात्र अति घातक आहे, तो गेलाच पाहिजे. बरं तो गेलाच पाहिजे, पण हे जरी किती बहादर असले तरी यांच्यानं जात नाही. पण ठीक आहे, महाराजाचा टाइम थोडा जर पटापटा पुढे चला, लय नका लांबू तुम्ही, पण जाऊ द्या, लांबवलंच पाहिजे. कारण यांच्याकडे किती चरण सोडवायची हे पण ठरलं नाही, हे पण ठरलं नाही. विठाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडक्यात सांगायचं, बरं पुण्याचं सांगितलं बरं असते. कुठं आपलं महाराज मांडल चाललं, बीट मसाला लावून सिद्धांत सांगतोय. विठाला संशयाची शेडी छेदी ना, हे संशय महाराज म्हणजे छेदत नाही किंवा तुम्हाला आम्हाला तारत नाही, पण तो संशय गेलाच पाहिजे का. बरं नाही गेला तर काय होतं. बरं महाराज संशयाचं स्वरूप तर पहिले सांगा ना. संशयाचं स्वरूप करत असताना माझा नियमा काय म्हणतो, वाचून ज्ञानाची गोडी कायशी तरी आस्था इंद्रिय मानसी, संशय रूपी होताशी पडेला जाण. खऱ्या खोट्याची त्याला पाळत कळत नाही. चांगलं वाईट काय, शीतोष्ण काय, चांगलं वाईट काय, महाराज काम्य करते त्याचे कर्म काय आहे, जे आचरणामध्ये आणायचं कर्म काय, हे काहीच कळत नाही. फक्त आणि फक्त संशयामध्ये रंजल्या गांजलेला आहे. वाचून ज्ञानाची गोष्टी कायशी तरी आस्था इंद्रिय मानसी. मला चांगलं काय, खरं काय, खोटं काय कळत नाही. नुसतं फक्त संशय दृष्टीने पाहतो. समजायचं याच्यामध्ये संशय भरलाय. बरं महाराज माझा संशय जर मनामध्ये आल्यानंतर काय होतं. ज्ञानोबरायामध्ये अमृत नावडे सविचार आरोचुक जो पडे. महाराज मला त्याच्याजवळ अमृत ठेवलं. चोपदार अमृत कशाला म्हणतात, अमृत केल्यावर काय होतंय. चोपदार मंदिर कीर्तन तुझं ठेवलेला प्रश्न मला विचारतो, असं नाही ना. बरं ऐका, मग अमृत केल्यावर माणूस काय होतंय, अमर होतंय. ते अमृत पेलं म्हणजे सगळं खाण्याची त्याच्यात प्राप्त होते. एकाला मला अमृत केल्यावर काय होतं, काय नाही महाराज मस्त रात्री झोप लागते आणि काही कापत बिपत नाही. अरे बाबा ते वेगळं असतंय बरं का, ते इथं नाही, ते अमृत नसते, ते परम अमृत आहे. विठाला अमृत त्याच्या
पण संशय करतो अमृतही नावडे. अमृत महाराज पेल्यानंतर तो अमर होईल, पण म्हणतो विष असल्यावर काय करू. अमृतही जया नावडे सवेचा आरो चुक जो पडे. मरण आले असे पुढे जाणो की मरण त्याच्या पुढे आले तरी पण त्याला कळत नाही. सद्गुरू बाबा अनन्या त्या सांगायचे बरं का पाठामध्ये. बाबा म्हणायचे एका ठिकाणी महाराज पळसाचं झाड, एका ठिकाणी जांभळाचं झाड. जांभळाच्या झाडावर बसला भुंगा आणि पळसाच्या झाडावर बसला पोपट. आता जांभळाचा कलर आणि भुंग्याचा कलर एकच, आणि मात्र पळसाच्या फुलाचा कलर आणि मात्र त्या पानाचा कलर आणि पोपटाचा कलर एकसारखा. मग पळसाच्या झाडावर बसला पोपट आणि इकडे जांभळाच्या झाडावर बसला भुंगा. भुंग्याला वाटायचं वा 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 वा, झाड केवढं मोठं आहे पण त्याला एकच फुल आलंय. आता जातो मस्त त्याचा मकरंद सेवन करतो. पण ते मकरंद सेवन करणारा महाराज फुल होतं का पोपटाची चोच होती? ती होती पोपटाची चोच. या पोपटाला वाटायचं वा 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 वा, एवढ्या झाडाला एकच जांभळ आलं. आता जातो ना मस्त खातो. मग याला वाटायचं जांभळ आहे आणि याला वाटायचं चांगलं फूल आहे, पण पोपटाला त्या जांभळाला कळत नव्हतं हे फूल नसून तर आपल्या मरणाची महाराज म्हणतात ते वाट पाहतंय. महाराज याला म्हणायचं संशय. संशय रूपे होताशी पडेला जाण. महाराज माझं मरण आले असे पुढे, याच्या पुढे मरण आले पण कळत नाही मरण आले असे पुढे जाणो की. मग महाराज माझा संशय आल्यानंतरची क्रिया काय आहे. महाराज ज्ञानाशी जो मांजे विषयी जो रंजे संशय अंगीकार जे येतं भ्रांती नाही. विषयामध्ये गुरपटलेला आहे समजायचा संशयाला. ज्ञानाचा धिक्कार करतोय. अरे चल ना सत्याला काय तुम्ही बुवाने येड भरलं म्हणजे निश्चय टाळा वाजवता समजायचा यो या परमार्थाच्या संशयामध्ये आहे. विषयामध्ये त्याला गोड वाटतंय समजायचं यो विषयापासून महाराज त्याला संशय आहे. त्याला कळत नाही चांगलं कशामध्ये आहे वाईट कशामध्ये आहे. मग महाराज याला म्हणायचा संशय. किंवा संशय आल्यानंतर अजून काय होतंय. ज्ञानोबराय म्हणतात रात्र दिवस पाही जाती अंध्या ठाऊकची नाही. एखादा आंधळा असतो जन्मता त्याला दिसतंय का बाबा. अहो त्याला दिसतच नाही त्याला रात्र काय ना दिवस काय. तसं महाराज माझा संशयामध्ये पडलेला आहे. त्याला चांगलं काय आणि त्याला वाईट काय कोणत्याच गोष्टीची त्याला पडताळणी नाही समजायचं संशयामध्ये आहे. मग महाराज म्हणतात संशयामध्ये असल्यानंतर संशय म्हणजे काय माहिती का. वागूर म्हणजे काय हो मगाशी सांगितलं तुम्हाला ध्यानात आहे ना. जाळ जाळ हा ते ध्यानात वागूर ठेवा. बाकी काय ओव्या बिव्या ध्यानात ठेवू नका तुम्ही तेवढं ठेवा बरं आहे का. मग वागूर कशाला म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात संशय तुमच्या आमच्या करता महाराज एका वाघराप्रमाणे आहे. तुम्हा आम्हाला सर्व ओबी पाठ आहे. संशयावनी अनेक पाप नाही विनाशाशी वाघुर प्राण्याशी. महाराज बरं का पहिलं किलो साऱ्याच्या पाठी पण नंतरचा सिद्धांत माहित नाही. ऐका महाराज म्हणतात ज्याप्रमाणे त्या महाराज म्हणतात त्या पकडण्याकरता एखाद्या प्राण्याला जसा वाघूर आहे तसं मनुष्य याला महाराज काळाच्या हातात घेण्याकरता संशय आहे. विनाशाशी वाघुर प्राण्याशी ही संशयाची रीत आहे. पण ह्यो जर संशय कशात जात असेल तर याच्याकरता सद्गुरू पाहिजे. संसार रूपी तारुण्य संसार रूपी सागरातून तरुण जाण्याकरता सद्गुरू पाहिजे. किंवा तुमचे सद्गुरू आमचे आहेत तुमचे सद्गुरू तुमचे आहेत पण त्यांचं विशेष स्वरूप काय आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. आता ज्ञानोबराय पटापट सांगायला लागले बरं का. या मुमुक्षुला पटापटा कारण की त्यांना माहिती त्याचा टाइम संपला आहे. विठाला आमचे बोले बाबा म्हणायचे कीर्तन लवकर सोडायचं 5 मिनिटं. मग लवकर सोडल्यानंतर लोक जास्त बक्षीस देतात. विठाला विनोदाने सांगायचे बरं का. बाबा म्हणजे महाराज विरक्ताचं जीवन भक्तायशे जाणाजी देई उदास. उदास जीवन होतं महाराज. विशेष परमात्माला पोषक साधकाला पोषक असणारं जीवन. बरं ऐका तुमच्या सद्गुरूची विशेषता काय आहे. महाराज उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविद्यार्थी शिष्याची. भगवान महाराज सद्गुरू म्हणजे उघड परब्रह्म आहे. काय उघड परब्रह्म आहे महाराज. भगवान देव गुरुच्या असं स्वरूप आहे. मग तुम्हाला आम्हाला जरी दुसऱ्यात तरी ते दिसत असले तरी ते महाराज ब्रह्म स्वरूप आहे. ब्रह्म म्हणजे कशाला ब्रह्म कशाला म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात ते तो निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाचे अंतुवट व्यंजक नाम. ज्याला रंग नाही ज्याला रूप नाही ज्याला वर्ण नाही ज्याला छाया नाही निराकार आहे निर्गुण आहे त्याला म्हणायचं ब्रह्म. एकमेव अद्वितीय ब्रह्म. या ब्रह्माचं हे महाराज ही आकृती म्हणली तरी हरकत नाही. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविद्यार्थी शिष्याची. पण त्यांच्या जर वागण्यावरून जर बघितलं तर ते सामान्य दिसतात बरं का. पण महाराज म्हणजे सामान्य दिसतात म्हणून लोक काय करतात वंचना करीते जनदृष्ट नष्ट. मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आहे. लोक त्यांच्या सामान्य दिसण्यावरून पण महाराज हे लोक मुद्दाम सामान्य राहतात. विठाला
वारकऱ्यांच्या दिंड्या आहेत, रोकरो बाजारात दिंडी किंवा महाराज गुरु कारभाऱ्याची दिंडी असेल पहिल्या नंबर बरं का. कारभारी दिंडी चालतं का, पण कारभारी दिंडीमध्ये कारभारी महाराज होते. त्यांचं महाराज वारकऱ्याचे सण उत्सव ठरलेल्या ठिकाणचे असायचे. सासवडामध्ये कारभारी महाराज उतरले आणि मग काही वारकरी लोक होते आणि वारकरी असताना मग कारभाऱ्यांना महाराज म्हणतात की कारभारी तिथं म्हणून सगळ्यांना महाराज त्या वारकऱ्यांना चांगले चांगले कपडे आणून दिले एका चांगल्या ग्रहस्थानी. कपडे आणून दिल्यानंतर मग सगळ्यांनी परिधान केले. मग आता कारभारी महाराजांनी परिधान करायचे. त्यांनी काय केलं, ते कपडे नेले चिखलात बुडवले आणि चिखलात बुडवलेला वाळायला टाकले आणि असे घाण झालेले कपडे त्यांनी अंगावर परिधान केले. लोक म्हणले का हो महाराज, एवढे चांगले कपडे तुम्हाला घालायला दिले आणि परत महाराज जैसे ते घाण केले आणि तुम्ही अंगावर परिधान केले. तेव्हा कारभारी महाराज म्हणले अहो चांगले कपडे, चांगली गाडी, चांगली दाढी, चांगली बॉडी जर दिसली ना लोक जवळ येतात आणि जवळ आल्यावर परमार्थ होत नाही. घाण कपडे पाहून लोक दूर येतात. ही त्यांची ओरिजिनल स्थिती. विटाला त्यांच्याजवळ कोण येते आता लोक गाडीला लोक आम्हाला किती महाराज गाडीने आणली का, गाडी म्हणजे महाराज मोठा असतो काय असं काही धरलेलं आहे का, भारी गाडी म्हणजे असं काय नाही महाराज. लोक गाडीला बॉडीला बोलले पण त्याच्या ज्ञानाला बोला. विठाला तसे राहतात पण तसे नाही, तसे दिसतात. वंचना जनदुष्ट नष्ट पण मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदित आई श्रेष्ठ श्रेष्ठ त्यांना वंदन करतात. असे ज्ञानोबरायांचे मूर्ती अशा गुरूंचं वर्णन करतात. संशय घालवतात. त्यांचं जर रूप जर पाहिलं, त्यांचं जर मूळ स्वरूप पाहिलं तर मुळात ते ब्रह्मस्वरूप आहे. ते सामान्य दिसत असते म्हणून लोक वंचना करतात पण त्यांना मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदन करतात. असे सद्गुरुरायाला ज्ञानदेव म्हणे मी गुरुचा दास नेने साधना सहन काही. अशा सद्गुरूचं आम्ही दास्यत्व पत्करतो. का बरं, म्हणजे सद्गुरू बाबा म्हणायचे अरे 100 मूर्खांचा राजा होण्यापेक्षा एका शहाण्याचं दास्यत्व पत्करा. विटाला अशाच मी दास्यत्व पत्करतो. विठो इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितिला. शिवदानी वडील अभंग संत श्रेष्ठ ज्ञानोबराय महाराजांचा असून आजची सेवा किम निमित्तानं होती तुम्हा आम्हाला सर्वात ज्ञातच आहेत. आपल्या या महाराष्ट्र राज्याला लाभलेले विशेष असणारे सर्वांचे सुपरिचित कार्यसम्राट असणारे माननीय शिंदे साहेब असतील, त्यांचे चिरंजीव असतील, त्यांच्या या अभिष्ट चिंतन दिनानिमित्तानं आजचा सोहळा चालू आहे. 7 दिवसीय कीर्तन महोत्सव चालू आहे आणि सर्व त्यांची जी स्नेही मंडळी असतील त्यांच्या नियोजनानं प्रयोजनानं चालत असले अनेक वर्षापासूनचा सप्ताह. त्याच्यामध्ये आमचे प्रकाशदादा असतील, त्याच्यामध्ये आमचे बबनराव महाराज असतील, त्याच्यामध्ये सर्व त्यांचे सहकारी मंडळी असतील. आणि ठाणे म्हणजे बालिकेला विटाला महाराज सामान्य त्या ठिकाणी जन्म होऊन महाराज त्यांचे बघा सुरुवातीचे रिक्षाचं चालवणं, महाराज त्यांचे टाकीचे एवढ्या छोट्या कार्यातून महाराज मोठ्या कार्याकरता जाणं सोपं नाही बरं का. एक त्यांचं विशेष. आणि दुसरी गोष्ट आपल्या या परमार्थाला पोषक आहे बरं का. अनेक झाले आपल्याला काही त्याचं माझ नाही मोप नाही, अनेक झाले पण परमार्थाला पोषक नाही. मंदिरापुढे आपण महाराज देवाचं
प्रतिसाद घेणारे आपण मंडळी पाहिली. पण मात्र हे पोषक का महाराज पोषक आमच्या संस्थेमध्ये बरं 5 कोटी दिले म्हणून आम्ही काही बोलत नाही, पण त्याच्यात सुद्धा आदरणीय आमच्या पुरेकर बाबांचं अभिष्ट चिंतन झालं. त्यावेळेस स्वतः महाराज साहेब उभे महाराज तिथे उपस्थित होते आणि म्हणले जेवढं लागलं तेवढं मी सगळ्या विद्यार्थ्यांना कपडे, नाही तर आमच्या संस्थेमध्ये महाराज कपडे देणारा कोण नाही, त्या विद्यार्थ्यांना कपडे, त्यांना महाराज काही जे लागलं ती सामग्री बाबांचं अभिष्ट चिंतन जोरात केलं. पण वारकरी संप्रदायाला पोषक असणारी द्वितीय गोष्ट मात्र आता मागं आषाढी झाली. टू व्हीलरवर फिरणारा कोण आहे? टू व्हीलरवर फिरून महाराज गळल्या बोल्या, नाही तर पंढरपूरच्या गळ्या म्हणजे आता काय भूल याचे. तुम्ही जे पंढरपुरात पाहिलं असेल चातुर्मासाला राहिले त्याला कळेल. महाराज लवकर माणसाला सापडत नाही, टू व्हीलरवर फिरत होते सगळ्या ह्याला. अशा महाराज त्यांच्याविषयी काय बोलायचं? अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सगळं हरीच्या दासा, कल्पनेची बाधा हो कोणी काळी, संत मंडळी सुखी असे. त्यांचा महाराज दीर्घ आयुष्य लाभण्याकरता आपण कोणी थोर नाही पण ज्ञानोबाईकडे झोप महाराजाकडे प्रार्थना करतो. अकल्प आयुष्य भेटावं आणि या समाजाची त्यांच्याकडून सेवा घडावी असे दंडवत करतो. आणि सर्वच आमचे वारकरी मंडळी दोन्ही पक्वास वादक, घालदार, चौकदार, विनेकरी असतील, उत्तम सिस्टीम वादक आणि आयोजक मंडळी असतील, सर्वांच्या चरणी दंडवत करतो. दोन्ही चाल म्हणायचे का? विठ्ठल जय जय विठ्ठल जय यावर्षी विशेष आम्ही केलेलं आहे कार्यक्रमामध्ये. पहिला दिवस ठाणे जिल्ह्याच्या बाहेरचे आणि जागराचं कीर्तन ठाणे जिल्ह्याच्या बाहेरचं, बाकी सर्व ठाणे जिल्ह्यातलेच ठेवले. आम्हालाही दाखवायचं आहे जसे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेवढे लाडके आहेत, जेवढे सेवेकरी आहेत, तेवढेच सेवेकरी कीर्तनाच्या माध्यमातून पण फार मोठे मोठे आहेत. महाराजांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. उद्या सुद्धा महाराज ठाणे जिल्ह्यातलेच आहेत, परवा ठाणे जिल्ह्यातले आहेत, शेवटपर्यंत ठाणे जिल्ह्यातले आहेत. महाराजांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. 2च वर्ष झाले संस्थेतून बाहेर येऊन, पण मला तर वाटत नाही, मला तर वाटतं 20 वर्ष झाले असतील कमीत कमी. कारण ज्यांची त्यांनी उदाहरणं दिली, ज्या फार मोठ्या मोठ्या महाराजांची त्यांनी वक्ते बाबांपासून आता बोधे बाबापासून सर्वांची उदाहरणं त्यांनी दिली. आणि बोलताना फार गोड वाटलं. मला तर वाटलं छोटे माऊलीच कीर्तन करतात का, बरोबर, तसंच वाटत होतं. असू द्या. महाराजांनी आपल्या उगवत्या वाणीतून सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं. आणि आजचा विषय माझ्या तरी आवडीचा होता, आमच्या मांजरेकर महाराजांच्या आवडीचा होता. कारण सद्गुरूंविषयी जर बोलणारे आम्हाला भेटले तर फार फार आवडतं. आणि त्यातून ज्ञानोबरांची प्रमाणं देऊन सांगणारे खूप आवडतात. आणि म्हणून आजच्या कीर्तनाचं नियोजन होतं. महाराजांनी आपला अमूल्य वेळ खर्च केला, इथे आले, आपली सेवा रुजू केली. ज्या ज्या वेळेला आपल्या मंडळातर्फे त्यांना आमंत्रण जाईल त्यांनी यावं अशी त्यांना कळकळीची आतापासून विनंती. आणि उद्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण विठ्ठलदास महाराज नाईक, विठ्ठल आता ते विठुदास म्हणून घेतात, विठ्ठलदास म्हणतात. विठ्ठलदास महाराज नाईक भिवंडी यांचं सुश्राव्य असं कीर्तन होईल. उद्या सुद्धा सर्वांनी कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आजच्या महाराजांनी